नमस्कार. वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे घट्टसर छान दही लावण्याची सोपी घरगुती पद्धत. यासाठी ना कुठली खास युक्ती ना जास्त मेहनत, फक्त माझी ही ट्रिक लक्षात ठेवा आणि दरवेळी परफेक्ट दही लावा. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर दही लावण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलेले आहे. हे दूध, या दुधामध्ये मी अजिबात पाणी मिक्स केलेले नाही. दूध मी छान तापवून घेतले आहे. दूध ना जास्त गरम ना जास्त थंड, फक्त कोमट करून घ्यायचं आहे. दूध किती कोमट असावं तर एकदम सोपी ट्रिक आहे बघा. दुधामध्ये बोट बुडवल्यावर ते थंड गरम जाणवलं पाहिजे, पण बोटाला असं चटका बसता कामा नये. आता या पातेल्यात 2 चमचे मी दही घालणार आहे. तर येथे बघा, यामध्ये मी 2 चमचे दही छान असं फेटून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी जरा दूध घालते. दूध घालून अजून छान असं फेटून घेते, म्हणजे हे छान असं मिक्स होईल आणि दुधामध्ये छान मिक्स होईल हे. आता हे दही आपण या दुधामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आपण हे दही घातलेले आहे. आता इथे बघा, सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे. या दुधामध्ये आता हे दही घातल्यानंतर हे मिश्रण एकाच दिशेने असं हलवायचं आहे. जवळपास आपल्याला हे 5 मिनिटं हलवायचं आहे असंच. आता बघा 5 मिनिटे झालेली आहेत आणि हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता बघा, हे हलवल्यानंतर यामध्ये आता ह्या मधल्या घोळामध्ये, हा जो घोळ तयार होतोय हलवताना, त्या मधल्या घोळामध्ये आपल्याला 1 चमचा पाणी घालायचे आहे. हे असं केल्याने काय होतं, आपले हे दही छान असं घट्टसर लागल्या जातं. आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता हे आपण एका उबदार ठिकाणी ठेवायचं आहे, कारण दही लागण्यासाठी हे मिश्रण उबदार ठिकाणी ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. तर इथे मी हा चपातीचा थर्मासचा डबा घेतलेला आहे. तर आता या डब्यामध्ये आपल्याला हे दह्याचं पातेलं ठेवायचं आहे. आता हे पातेलं ठेवून झाकण बंद करून घ्यायचं. त्यामुळे दह्याला छान अशी ऊब मिळेल आणि दही व्यवस्थित लागेल. आता हे मिश्रण आपल्याला साधारण 7 ते 8 तास असंच ठेवायचं आहे. चला तर मग 7-8 तासानंतर बघूया आपलं दही किती छान लागलं आहे ते. आणि हे बघा, दही किती घट्टसर असं झालं आहे. बघू शकता तुम्ही. असं मी पातेलं हलवलं तरी दही हलत नाहीये. किती सुंदर दही लागलेलं आहे. तर आता आपण चमचा घालून बघूया. हे बघा, अगदी खरवसाच्या वडीसारखं असं दही सुंदर तयार झालेलं आहे. आणि बघा, आता मी या प्लेटमध्ये हे दही काढते. तर तुम्ही बघू शकता किती अगदी खरवसाच्या वडीसारखं हे दही तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर हे दही छान तयार झालेलं आहे. तर तुम्हीही माझी पद्धत नक्की करून बघा आणि दही कसं लागलं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद.